नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे लोकांची सगळी धावपळ चालू आहे. तर बेड वगैरे आलाय, जे काल आपण आणायला गेलेलो ना, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही. तर आज व्हिडिओ उशिरा येण्याचं कारण एवढंच आहे की सकाळपासून तब्येत बरी नव्हती, पूर्ण ताप आला मला. अचानक काय झालं काय माहिती, ताप आला आणि झोपूनच होती सकाळपासून. खूपच हे झालं, अचानक भयानक काय झालं काय कळालंच नाही. सर्दी झाली, कारण मला ना माझं सायनसचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे काय झोपताना ना मला कानाला ना बांधून झोपावं लागतं. तर 2-3 दिवस झाले मी इकडं बाहेर झोपते बेडवरती, तर नवीन बेडवरती. पण कानाला काही बांधलं नाही, अशीच झोपत होती. तर कानात वारा गेला आणि डायरेक्ट अचानक मला सर्दी काल झाली. तर सायनसचं ऑपरेशन झाल्यापासून मला कसं आहे, कानाला बांधावं लागतं. जर कानाला बांधलं नाही तर मग कानात वारा शिरतो, कारण सायनस ओपन आहेत सगळ्या आतमध्ये. मग लगेच वारा शिरून लगेच सर्दी होते. तर तसाच प्रकार झाला, लगेच सर्दी झाली आणि त्याच्यात लगेच ताप आला. काल रात्री एवढा ताप आला, गोळी पण नाही घरामध्ये, काहीच नाही. तर त्यामुळे काय आलं, रात्रीभर अंग दुखत होतं आणि सकाळी काही उठायला ताकदच नाही, खूप ताप. मग एक बाहेरून गोळी आणली डोलोची, ती खाल्ली, पण काही नाही, ते फक्त डोक्यातून गारगार पडलेलं. नंतर मग आमचा डॉक्टर आला, फॅमिली डॉक्टर, त्याकडून गोळ्या आणल्या आणि मग ते खाऊन आत्ता मी 2 वाजता उठली आणि आता जेवण बनवलं आहे. अजून टायगरला तर जेवण दिलं आहे पण नाही, टायगरला काही कलेजी नाही, तर तो आत्ता दही भात खायला कानकूच करल. मग आता त्यासाठी तूप आणून ठेवलं आहे. आणि त्यामध्ये हे लोक आलेली आहेत आता, बेडवाली, बेड, टिपॉय आणि ते कपाट काल मागवलेलं ते आलेत. तर त्यांचं इन्स्टॉलेशन चालू आहे आतमध्ये. तर इथं हे बघा, हे बेडचंच आहे इकडे, आणि इकडे ते आता लावत आहेत बेड. हा बेड कोपऱ्यामध्ये जाईल आता आपला, असं. तर असं झालं मित्रांनो, इतके दिवस या झोपडीमध्ये होती ना, तर मला कधी आजार नव्हता, काही नव्हता, रोजचं आपलं हे. पण आता जसं जसं काम संपलं तसं आळशीपणा अंगात यायला लागला, आळसपणा. आणि कसं झालं, काम पण भरपूर आहे ना. कपडे बघा आता, हे कपडे बघा किती माझे पडलेत, मशीनच्या बाहेरच आहे. तर हे एवढं कपडे मला आता धुवायचे, एवढे काही मशीनमध्ये एकत्रित राहणार नाहीत. काय काय आहे, काय काय झाले, चल दाखव, ये इकडे बघ ते कपडे. हा ना, कपड्यांचा सगळा पसारा पडलाय. काय झालं बाबुली, काय आलंय आतमध्ये लावायचं आहे, काय आलंय टायगर? खुश नाही करेगा, खुश नाही करेगा. बघू काय आलं बाबुली, काय? अरे आपलाय बेड आहे. तुझं कपडे आलंय, तुझं कपडे आलंय, बघू बघू बघू. हा, हे तुझं कपडे आहे. हे बघ, तुझी कपडे आली ना. ए टायगर, या इकडे, या इकडे. ए भोसले, ए निघ घरात, निघ. काय आलंय ते सांग. टाइगर काय आला, बेड आलाय. टाइगर को लाया है ना, टाइगर को लाया है. अरे बोले का काय लास्ट वाले रूम पे करने का. हाँ बघ, वो दीवार को टच हो जाएगा. हाँ, इधर आप ज्वाइन कर दो, इधर ही ज्वाइन कर दो सब. इसको खड़ा कर दो, साइड में इसको खड़ा कर देता है साइड में. हाँ रुको. हाँ चला वर जाते आता. मिस्त्री काय करतोय बघू दे. पाय पण चढवत नाही, पायले दुखत आहेत माझे. हा बघा, हा आला सगळ्यांच्या पुढं. चल वरती, चल. चल ये.
ओ मिस्त्री, क्या हुआ? वो आया नहीं लल्लू। ये ऐसा भरना पड़ता है, ये पूरा काला काला कर दिया। लल्लू आ जाता तो अभी पूरा साफ किया पहले तो। ब्लोअर बोला था, ब्लोअर देने का ना। वही ढूंढती हूँ, दे रुको जरा अभी। क्या पूरा मिट्टी निकलता नहीं है उसमें से? उसको ग्राइंडर से कितना निकले? ग्राइंडर में थोड़ी हवा आता है इतना, थोड़ा थोड़ा हवा मारता है तो उससे तो उतना निकलता नहीं है। धूप बहुत लग रही है ना। अब ये धूप क्या है, जब इतना दिन का धूप ही तकलीफ नहीं हुआ। अरे बाप रे, आपको धूप नहीं लगती? अरे मैं तो बीमार पड़ गई, मेरे को इतना बुखार रात भर। लगती है लेकिन धूप लगा के मतलब क्या है, काम थोड़ी। अब ये काला काला हो जाएगा गोरा? हाँ एकदम साफ हो जाएगा, शाम को देखना। या अभी करने के लिए लिया आपने? क्या सुबह से नहीं लिया था ना? सुबह पहले पाटा मारा उधर है हाँ हाँ, टप्पे पे। एक ही डब्बे पे मारा है ना? ये सब पे पहले धार मार दिया उसका, हाँ सब पे मारा धार। एक का मैं मारा, मैं उनको दिखाऊंगा पहले, थोड़ा मोटा हो रहा पहले पास कराऊंगा। अगर मारने का रहेगा तो पकड़ने को जम नहीं रहा है ना अकेले को, दोनों को चलो ऊपर हाँ हाँ, धार मार दिया है सबका बराबर। को साफ किया। फिर मैं इसको आके पहले इसको अकेला साफ किया पूरा वहाँ तक, वही तो। पूरा भरा था ना ये सब। हाँ ना। तो इसमें नहीं जाएगा तो फिर पकड़ नहीं करेगा, वो अंदर नहीं जाएगा थोड़ा। अरे मैं अभी उठी, सुबह से सोई थी, बहुत बुखार, परेशान हो गई। एक तो गोलियां भी घर में नहीं है, कुछ नहीं है। मुझे लगा लल्लू आया होगा, तो अभी पूछी तो बोलते लल्लू नहीं आया। लल्लू भी बीमार हो गया ना? वक्त पे मना किया वो। क्या हुआ उसने, उसको बीमार हुआ होगा? नहीं, फिर परसों गिरा था किधर रूम के इधर। हा, तर मित्रांनो जाते मी आता खाली आणि आता सगळं ते बेड वगैरे आणलंय, तर ते लावायचं आहे आणि बराच असा पसारा आहे। झोपडीमधून पण बराच पसारा घ्यायचा आहे, काढायचा आहे सगळा आणि तो जागच्या जागी लावायचा आहे। तिथं मिस्त्रीचं पण काम काय उरकणं झालं आहे, आता त्याच्यामध्ये सिमेंट भरायचं आहे। ते जे आता तुम्हाला दाखवलं तसं त्यांना त्यात सिमेंट भरल्याच्या नंतर मग कसं लिकेजचा प्रॉब्लेम खतम होऊन जाईल बोलले, संपून जाईल असं। टायगर गेला खाली, आता त्यांचं चालू आहे तिकडे काम। आता मला पण आहे बरेच असं साफसफाई करायचे, पूर्ण पाय दुखत आहेत, चालवत नाही मला। हे बघा एवढी कंडिशन बेकार झाली ना माझी हालत। काय रे बोरुंडिया, बोरुंडा घोरुंडा। इथे बघा मिस्त्री आहे ना, याला धार मारली, हे असं टोचू नये म्हणून। हे बघा है ना, मिस्त्री बरोबर व्यवस्थित अशी कामं करतोय त्याची, काम परफेक्ट आहे। हा पोरगा खाली जाऊन बसला, हे बघा। टायगर जेवायचं नाही तुला? जेवायचं का नाही? ए बरा, हा जेवायचं आहे ना तुला? ए पंखुड्या, ए नो खाजी खुजी, नो नो नो, कशाला खाजवतोय? काय तिथं? ॲमेझॉनवरून टायगरची मी ना पेडिग्री मागवले 4 किलोची, पण अजून आली नाही। एक्स्ट्रा चार्जेस घेतले फास्ट डिलिव्हरीसाठी, एक्स्ट्रा चार्जेससुद्धा दिलेत। 2 दिवस झाले अजून ती काही डिलिव्हरीसुद्धा झालेली नाही। तर असे करतात बघा, एक एक्स्ट्रा चार्जेस आपण त्यांना देतो पण आणताना आणत नाहीत। त्यांनी त्यांचीसुद्धा डिलिव्हरी चार्जेस घेतलेले होते आणि शिवाय एक्स्ट्रासुद्धा फास्ट डिलिव्हरीसाठी ते 79 वेगळे घेतलेत असं आहे। पण अजून पण काय आलेली नाही, बिचाराला द्यायचं आहे मला ते पेडिग्री वगैरे। रॉयल कॅनिन मागवले, पेडिग्री नाही, पण अजून आलेली नाही आहे। रात्री कॉल केला त्यांनी, एकच मिस कॉल असा वाजला पटकन म्हणून लगेच लावलं परत, तर काही फोन उचलत नव्हते। आणि लगेच मला मेसेज आला आहे ॲमेझॉनवाल्यांचं की तुम्ही कॉल उचलला नाही आणि म्हणून आमचा डीलर निघून गेला असं आहे, एक्झिक्युटिव्ह आमचा निघून गेला। तर असं खोटं फसवतात आणि हे करतात। आता मी पैसेसुद्धा पेड केलेले आहेत, असं नाही की COD असेल का काय, असं पण नाही, कॅश ऑन डिलिव्हरी नाही। मी डायरेक्ट त्यांना पैसे देऊन टाकलेले आहेत, तरीसुद्धा त्यांनी अजून पाठवलेलं नाही, परवाच्या दिवशी बुक केलेलं। तर मित्रांनो हे बघा पसारा बघा, रात्रीचीसुद्धा माझी अशीच भांडी सगळी पडली इथे। किचन बघा रात्री सगळं मी हे केलेलं। आता उठून मी चपात्या केल्या,
भाजी होती फ्रीजमध्ये तीच गरम केली आणि भात घातला बस. रात्रीची डाळसुद्धा होती तर या लोकांना आता जेवायला दिला. मी पण खाल्ली. रात्रीची एक भाकरी होती ती भाकरीसुद्धा मी खाल्ली. तर असं आता मित्रांनो तिकडं ती लोक हे करतायत, बेड लावतायत. तर ते बेड आता लावतायत. त्यांना काय आता झालंय काय माहिती. ते बोलतायत की तिथं एकच हायड्रोलिकची आपण ती दांडी लावूया. येडे येडे माती काढू नको हा, गप्प बस जरा, गप्प बस. काय झालं? क्या हुआ? हायड्रोलिकची एकच दांडी लावली त्यांनी. का हाइड्रोलिक जो गाड़ी रुका है, गाड़ी से उठाओ। ज्यादा मतलब ये हो रहा है क्या? हार्ड हो रहा है क्या? ये 3x6 का पलंग है ना। अच्छा तो लेकिन इसमें सपोर्ट नहीं ना फिर भी? क्या दोनों लगाओ ना। तो हार्ड हो जाएगा, फिर रख नहीं पाओगे, वो गिरा नहीं पाओगे। गिरा नहीं पाओगे फिर। ऐसा तो नहीं। परत झाकण लावायला लेकिन सपोर्ट नहीं ना मिलेगा उसको वापस कुछ उठाने नहीं में। होएगा, हाँ? कुछ नहीं होएगा, खाली बिंदास गाड़ी यूज के लिए करो। रुका रहता है। गादी के लिए वो हमको खींचना पड़ता है ना, बाद में वो लूज हो जाता है ना फिर भी। नहीं नहीं, दोनों साइड से तो चाहिए ना। 1x6 के लिए एक हाइड्रोलिक बहुत है, बड़ा हाइड्रोलिक है, वो छोटा हाइड्रोलिक नहीं है। 5x6 में लगता है, लगता है। ऐसा है क्या? हाँ 5x6 में लगा देते हैं, आपको हार्ड लगेगा तो निकाल देना। कैसा लगा? नहीं फिर एक नट खाली लगा निकालने का रहेगा। नको नको राहू दे मग, रहने दो फिर। कैसा लगाएंगे मैं देखिए. ये ऊपर रहेगा या नीचे? हा बस रहने दो उस पे, राहू दे. सांगतायत ते आपल्याला तर उगाच नको आहे ना, त्याचं हाड होऊन जाणार. बरोबर आहे. तर ते हायड्रॉलिक दांडी असते त्यांची, ते पलंगाचं आपलं झाकण आहे ना ते वरती करतो ना जेव्हा आपण, ते पटकन असं वरती जातं डायरेक्ट, त्यामध्ये गॅस असते. तर त्यामुळे ते बोलतायत काय की तुम्ही एकच लावा. 3x6च पलंग आहे ना, त्यामुळे त्याला एक दांडी भरपूर झाली. म्हटलं नको आहे ना, त्यांना माहिती आहे मग आपण कशाला जास्त हे करायचं. त्यामुळे असं. तर चला मित्रांनो आता हे पण निघाले. ते बघा बिचारे सगळं त्यांनी इन्स्टॉलेशन केले आणि मी हा देते. तर त्यांनी इन्स्टॉलेशन सगळं केले आणि आता आम्ही जातो. मी चालली आता साफसफाई करायला. चला आता रोजचं काम चालू झालं परत. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.